आवाज मानदेशाचा। मान तालुक्यातील पळसावडे येथील मेंढपाळ हनुमंत बापू मासाळ हे आपल्या शेळ्या मेंढ्यांसह सातारा तालुक्यातील कोंढवे परिसरात अनेक महिन्यांपासून वास्तव्य करून चराई करत होते। दरम्यान बुधवारी दिनांक 13 मे रोजी सायंकाळच्या सुमारास अचानक अवकाळी पावसास सुरुवात झाली। याच वेळी जोरदार वादळी वाऱ्यासह वीज कोसळून त्यांच्या 18 शेळ्या मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला। ही घटना कोंढवे तालुका सातारा येथील गट नंबर 72 मध्ये घडली असून सदर शेती रमेश दत्तू चोरगे यांच्या मालकीची आहे। अवकाळी पावसात अचानक वीज पडल्याने शेळ्या मेंढ्यांचा मृत्यू झाल्याचं पंचनाम्यात नमूद करण्यात आलंय। या घटनेमुळे मेंढपाळ हनुमंत मासाळ यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून मृत जनावरांची अंदाजे किंमत 5,40,000 रुपये इतकी असल्याचं पंचनाम्यात नमूद करण्यात आलंय। घटनेनंतर ग्राम महसूल अधिकारी कोंढवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचसक्षम पाहणी केली। त्यानंतर नुकसानीचा पंचनामा करण्यात आला। यावेळी ग्रामविकास अधिकारी तसेच पंच म्हणून जमीर शेख, आकाश गुजर, संजय निंबाळकर आणि मानाजी निंबाळकर उपस्थित होते। अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे हनुमंत बापू मासाळ यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढावले असून शासनाने तातडीने मदत द्यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते। मानसौफे न्यूज साठी संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसौफे न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।